तर महाराष्ट्रातनं कर्नाटकात चालवण्यात येणाऱ्या बस पोलीस सुरक्षेमध्ये चालवता येतील का याबाबत विचार सुरू आहे अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। महाराष्ट्रात सरकार बसेसना सुरक्षा पुरवेल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही म्हटलंय। माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून त्याबाबत काहीतरी योग्य तो निर्णय आम्ही घेऊ। कदाचित जर ह्या बसेस सुरू जर ठेवायचं असेल तर प्रत्येक बसमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करून किंवा पोलिसांची मदत घेऊन ती बस आम्हाला चालवता येईल का? कारण शेवटी काही झालं तरी काही गुंड टोळ्यांमुळे पूर्ण प्रवाशांना जर त्याचा त्रास होत असेल तर तेही योग्य नाही। आम्हाला आमच्या महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि अशा महाराष्ट्राच्या विषयी जर कोणी चुकीचं काही वक्तव्य काही कर्नाटकचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक करत असेल आणि त्याचा जर फटका प्रवाशांना बसत असेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि चालक वाहनकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस बसमध्ये तैनात करून किंवा सुरक्षा रक्षक तैनात करून ती बस सेवा आम्हाला पूर्ववत करता येईल का यासाठी आम्ही चाचपणी करतो। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी मगाशी देखील या बाबतीमध्ये स्टेटमेंट दिलेली आहे। नक्कीच याच्यामध्ये गृह विभाग आणि परिवहन विभाग आम्ही एकत्र मिळून आपल्या महाराष्ट्र राज्यामधल्या प्रवाशांची आणि सरकारी कर्मचाऱ्यांची कर्नाटकमध्ये जाऊन जर का तिथे अशा पद्धतीने अपमान होत असेल किंवा त्यांच्यावरती अशा पद्धतीने जर का हल्ले होत असतील त्यांच्या प्रोटेक्शनची जबाबदारी नक्कीच आम्ही उचलू। खरं तर ती जबाबदारी कर्नाटक सरकारने घेतली पाहिजे, पण जर का ते सक्षम नसतील तर नक्कीच महाराष्ट्र सरकार हे त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी सक्षम आहे।